महाराष्ट्रासाठी भाजपकडून पर्यवेक्षकांच्या नावांची आता घोषणा करण्यात आली। गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण महाराष्ट्रात पर्यवेक्षक म्हणून येणार आहेत। अतिशय महत्त्वाची बातमी सध्या राजकीय गोट्यातून आपण पाहतोय। महाराष्ट्रासाठी भाजपकडून पर्यवेक्षकांच्या नावांची घोषणा करण्यात आली। गेल्या काही दिवसांपासून कोण नेमके पर्यवेक्षक म्हणून महाराष्ट्रात येणार याची चर्चा सुरू होती आणि आता भाजपकडून निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली। गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण महाराष्ट्रात निरीक्षक म्हणून दाखल होणार आहेत। ताजे अपडेट्स घेऊयात, अधिकची माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना यांच्याकडून। उर्वशी, महाराष्ट्रासाठी आता भाजपकडून निरीक्षकांच्या नावांची घोषणा करण्यात आलेली आहे। हे निरीक्षक आता कशा पद्धतीने काम करतील आणि पुढची प्रक्रिया कशी असेल? पर्यवेक्षक जे आहेत आज त्यांची निवड झाली आहे। उद्या हे पर्यवेक्षक मुंबईत पोहोचणार आहे आणि तिथे सगळ्या आमदारांशी ते बोलणार आहेत। तिथे आमदारांना मिळून जे एक नेता असेल तोच नेता मुख्यमंत्री महाराष्ट्राचा बनणार हे समजून येत आहे। कारण की भाजपचा हा मुख्यमंत्री हा क्लिअर होतं आणि आता जेव्हा हे निवड झाली आहे, पर्यवेक्षक यांची निवड केली गेली आहे। एक म्हणजे बाजूच्याच राज्य गुजरातचे पूर्व मुख्यमंत्री विजय रुपाणी, तर दुसरे निर्मला सीतारमण जे की वित्त मंत्री आहेत, युनियन फायनान्स मिनिस्टर आहेत। या दोघांना म्हणजे एक सिनियर लेवलवर सिलेक्ट केलं गेलं आहे आणि त्यांना ते उद्या मुंबईत जाणार। मुंबईत आमदारांबरोबर यांची ही बैठक होणार। आमदारांकडून सगळं काही ऐकून घेणार, त्यांचं कोण नेता असेल हेही समजून घेणार आणि त्याच्यानंतर जो गट नेता आहे त्याची निवड होणार आणि नंतर तोच नेता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनणार हे समजून येत आहे। उर्वशी, खरं तर यामध्ये महत्त्वाची नावं म्हणजे विजय रुपाणी आणि निर्मला सीतारमण यांची निवड करण्यात आली। या निवडीमागे काही विशेष कारण आहे का? आपण बघितलं तर नेहमी जेव्हा निरीक्षक या पर्यवेक्षक यांना आपण बघितलं आहे तर एक म्हणजे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री किंवा पूर्व मुख्यमंत्री हे असतात आणि दुसरे कोणते मोठ्या लेवलचे नेता म्हणजे युनियन मिनिस्टर असे आतापर्यंत ॲटलिस्ट जे ट्रेंड आहे ते समजून येते भाजपमध्ये आणि त्याच्यातलाच तो भाग आहे। एक म्हणजे विजय रुपाणी जे पूर्व गुजरातचे मुख्यमंत्री आहेत, ते प्रभारी पण होते दुसऱ्या राज्यांचे आणि बरोबरच निर्मला सीतारामन जी की वित्तमंत्री आहेत तेही उद्या जाणार। एक महिला म्हणून तेही तो फेस असेल आणि बरोबरच विजय रुपाणी हे दोन्ही उद्या जातील। आमदारांशी त्यांचं बोलणं होणार, आमदारांबरोबर बैठक होणार आणि तिथे जो नेता फिक्स केला जाणार तिथे जे आहे तोच नेता मुख्यमंत्री बनणार। ऑलरेडी आपण जेव्हा हे बोलतोय तिथे आपण बघितलं आहे की आझाद मैदानमध्ये जे आहे चंद्रशेखर बावनकुळे जे आहेत भाजपचे जे प्रदेश अध्यक्ष आहेत, राज्याचे अध्यक्ष आहेत, त्यांनी आझाद मैदानची ऑलरेडी पाहणी केली आहे। कारण की आझाद मैदानमध्ये 5 तारखेला 5 वाजता मुख्यमंत्री शपथ घेणार आहे। मंत्रिमंडळ कसं असेल त्याच्यावरती चर्चा होणार, पण मुख्यमंत्री कोण आहे हे आता उद्यापर्यंत नक्कीच कळेल। वेट इज ओव्हर आपण जसं सांगतो तेच आता आलं आहे। कारण की पर्यवेक्षक यांचीच वाट बघत होते, सगळ्यांना वाट होती की 5 तारीख अगर अनाउन्स केली गेली आहे तर कधी विधिमंडळ बैठक होणार, कधी पार्टीची बैठक होणार आणि बरोबरच पर्यवेक्षक हे कधी नेमले जातील ते आज झालं आहे। आपण सकाळपासून हे ब्रेक पण करतोय की आज अनाउन्समेंट होणार। अनाउन्समेंट झाली आहे, उद्या सकाळी हे समजून येते पर्यवेक्षक राज्यात पोहोचणार, मुंबईत पोहोचणार आणि तिथे आमदारांबरोबर बैठक होणार आणि नंतर नेता मानला जाईल। नक्कीच उर्वशी, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।